बीड गेल्या काही महिन्यांपासून काही ना काही कारणानं सततच चर्चेत असलेला जिल्हा, कधी गुन्हेगारी, कधी वाद आणि आता थेट लाडकी बहीण योजनेच्या छाटणीतील सर्वाधिक फटका बसल्याची चर्चा. त्यातच सीएजीच्या अहवालानं आर्थिक व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित केल्यानं पुन्हा एकदा बीड चर्चेच्या केंद्रस्थानी आले. अहवालानुसार 2024-25 या आर्थिक वर्षात या योजनेसाठी 29,693 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात 33,237 कोटी 24 लाख रुपये खर्च करण्यात आले. म्हणजेच 3,541 कोटी आणि 16 लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याची नोंद सीएजीनं केली आहे. या अतिरिक्त खर्चाबाबत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि स्पष्टीकरणाबाबत ही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान लाभार्थ्यांच्या पडताळणीनंतर बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसल्याचं समोर आलंय. उपलब्ध माहितीनुसार सुमारे 2,83,000 महिलांची नावं अपात्र ठरवत लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक छाटणी झालेल्या जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. लाडकी बहीण योजनेतील सर्वाधिक फटका बीडला. सीएजीच्या अहवालात हजारो कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्न आणि आता बीडमधील लाखो कुटुंबांच्या मनात एकच प्रश्न आहे, योजनेतून नावं का वगळली आणि या सर्व गोंधळाला जबाबदार कोण? आता सरकार या प्रश्नाची उत्तरं देणार की बीड पुन्हा एकदा फक्त चर्चेचाच विषय ठरणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अधिक अपडेटसाठी लोकाशा टीव्ही पाहत राहा.